50 एकर सोवाळीतली कामाला जकरायचं कारखान्यात कामाला माणसं आहेत 50 घेतली. सचिन दादाचा कारखाना आहे. बर शेपाशी इथली कामगार आहे ती बर चालणार. सगळ्याचं मत बाबा हे आमच्या भागातला उमेदवार आम्ही कन्व्हिन्स करतो. सतीश अण्णा हे आमचेच आहेत. बाजार आहे की सगळा घड्याळावर तनखाच्या सोहळ्यात 70% कमळ चालेल. सतीश अण्णांना आम्ही विनंती करू की आपल्या भागातला माणूस म्हणून आपण सचिन दादा जाधव यांच्या पाठी कमळ म्हणलं तर दुसरं कोण चालत नाही सोहळ्यात आता. जाधव साहेबांचे काम ग्राउंड गेलं एक नंबर काम आहे त्यांचं. त्यांनी रोज दर्शक हो, तडका न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. क्रूज जिल्हा परिषद गटामधून राष्ट्रवादी विरुद्ध भाजपाशी फाईट होत आहे आणि सचिन जाधव विरुद्ध उमेश पाटील. काय चित्र आहे, आपण सवाल या ठिकाणी आलो. जनतेचा कौल कोणाला आहे जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आलो. या ठिकाणी काही युवक वर्ग बसलेत, त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ. काय मत आहे त्यांचं नेमकं विचारूया. नमस्कार. नमस्कार. काय नाव? गणेश गुले. होय, काय निवांत बसलाय झाडाखाली? होय होय, काय वातावरण आहे? भाजप की घड्याळ? कमळ कमळ भाजप. बर, कोणली सचिन दादा. कशामुळं? विकास केलाय त्यांनी भरपूर. काय काय केले गावात? भरपूर रस्ते केले, परत रोजगार निर्माण केलाय प्रत्येकाला. बर. जवळजवळ 50 एकर सोवाळीतली कामाला जकरायचं कारखान्यात कामाला माणसं आहेत 50 घेतली. बर 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 बर. हम्म. घड्याळच कसं वातावरण? घड्याळाचं काय नाही इकडं, नाव पण नाही आमच्याकडे, घड्याळ माहित पण नाही आम्हाला. होय. हा. बर. सतीश अण्णा इथे काय परिणाम होईल का? काय कुणाचा? सतीश अण्णाचा काय नाही 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 काय होणार नाही. होय. हम्म. बर, गावातले उमेदवार आहेत का आपण? काय नाही, काय परिणाम होणार नाही. बर. हा. आणखी काही या ठिकाणी आहेत. नमस्कार. नमस्कार. काय नाव? अशोक नाईक होय, काय लय निवांत थांबलो काय? बसला होता आपल्या होय. कसं आहे कमळाचं का वातावरण? घड्याळच आहे. कमळाचं कमळ कसं काय? त्यांनी म्हणते ती घड्याळ चालू आहे. नाही नाही ते काय म्हणू द्या. हा. कमळाचं फुल आहे. का बरं कमळाचं? सगळं कार्य आहे कमळाचं. बर. काय काय केले कमळ? कमळाचं काय सगळं रस्त, कुणाच्या काय अडी अडचणी. बर बर उद्योग उभा आहे. सचिन दादाचा कारखाना आहे. बर शेपाशी इथली कामगार आहे ती. बर. सगळ्याला काम बी माहिती. होय. घड्याळच काय बर. काय नाही काय नाही. काय टाइम म्हणते ते जास्त? कोण म्हणते फाईट आहे? ती म्हणत असतील. बर. नाही काटेकर होणार नाही. नाही नाही नाही. होय. बर. कमळ फुलणार. बर. किती मतदान पण गावात? 80%. होय. काय राव, काय लय निवांत बसलाव? काय गप्पा काय शेत चालू आहे? काय नाव? होय. काय लय गँग बसलाव? काय कशी हवा चालू आहे? चालू आहे कमळाची हवा चालू. बर. का हो? इथं शेजारी गावाच्या शेजारी कारखाना आहे. आता ती तर म्हणते ती घड्याळाचं चालू आहे, तुम्ही तर म्हणते कमळाचं चालू आहे. ते बाहेर ना आलेला आहे. बर. गेटकी नाही ना, बर. चालणार नाही. होय. आणि सवळ्यात कसं आहे, राजन मालकाचा बी गट मिळालाय. बर. त्यामुळे काय अडचण आता सवळ्यात सतीश अण्णाचा पण फॉर्म आहे. नाही. काय ते उद्या कळेल त्यांचं. बर बर. जर त्यांनी पाठिंबा दिला तर पारड जड होईल? काय होईल? परत जड होणार. बर. कसं काही एकंदरीत किती टक्के मतदान होईल असं वाटतं? 81% होईल सवळ्यात बर. सचिन मालकाला. बर. नक्की. हा. आता ते तर म्हणते घड्याळ हवा. नाही नाही, बर. आमच्या भागातला माणूस आहे ना सचिन बर मालक. बर बर. जिल्हा परिषद गटामध्ये कमळ आणि राष्ट्रवादी काय वाटतं? विकासाच्या दृष्टीनं भाजपला बऱ्याच लोकांचं म्हणजे आता म्हणजे पाठिंबा ही व्हायला लागलाय. आणि उमेदवार बी ह्या भागातनं सगळं सहकार्य केलेलं, कारखान्याच्या बाबतीतनं असू द्या, ही कुठं तर रस्त्याच्या बाबतीतनं ही, आणि आपल्या आपल्या भागातला उमेदवार आहे त्यामुळं आमचं म्हणणं आता आपलं बाहेरले ह्याच आहे. आणि पहिलं आम्ही त्यांना बी म्हणजे सहकार्य केलेलं होतं, पण आताची परिस्थिती वेगळी आहे आणि लोकांचं बी म्हणणं तसंच आहे ना. आता बरीच लोक कुठं तर उवग सोडून उलट जर पवायचं म्हणलं तर त्याचा उपयोग होत नाही, असं एक सगळं चित्र बघून वाटायला लागले. त्याच्यामुळं सचिन भाजपच्या पाठीशी, सचिन जाधवाच्या पाठीशी राहिलो. नमस्कार. नमस्कार. काय खरं आहे त्यांनी म्हणते ते? काय त्यांचं मताशी मी एकदम 100% ठाम आहे.
बर. आणि आमच्या भागाला त्यांनी काय म्हणतो उमेश पाटील हवा म्हणतो. उमेश पाटलाची हवा पिवा काय नाही, त्याची फक्त केसाची हवा आहे. हा, त्याची हवा पिवा काय सुद्धा नाही. त्याला फक्त विरोध कामातून दाव म्हणा. तो आज आला इथं आम्हाला ज्ञान शिकवायला, कुठला तरी एखादा विरोधक घ्यायचा, त्याला उत्स्फूर्त करायचं, त्याची बाईट घ्यायची, हे असलं काय करू नको म्हणा. कामातून तू बोल म्हणावं काय बोलायचं. तू इतके दिवस होता आमच्या कॅनलचं पाण्याचं हे करायचं, तर बिरुदेव जाधव, सचिन जाधवाचे वडील यांनी खूप वेळा उजनीची पाठपुरावा करून कॅनलला पाणी जास्त कसं दिवस टिकवून ठेवता येईल किंवा सगळी शेतकरी पाण्यातनं वंचित कोण राहू नये यासाठी त्यांनी खूपच प्रयत्न केलेला आहे. ह्याची आम्हाला जाण आहे. आमच्या ह्या कुरुल पंचकृषीतील ही जी गावं आहेत, ते 10-15 गावं, त्यांना खरंच आत्मीयता आहे बाबा, सचिन जाधव हा एकमेव पर्याय आहे आपल्यासाठी. हा, त्यामुळे आम्ही सचिन दादांना 70 तर काय 80-90-100% मतं टाकण्यासाठी अगदी ताकदीनं त्यांच्या सोबत आम्ही राहू. सतीश अण्णांना जर फॉर्म नाही माघारी घेतला तर सतीश अण्णांना आम्ही कन्व्हिन्स करतो. सतीश अण्णा हे आमचेच आहेत. सतीश अण्णा म्हणजे आमचेच आहेत. सचिन जाधव, सतीश अण्णा हे काय आमच्यासाठी परखे नाहीत. आम्ही सतीश अण्णाला साथ घालून विनंती करून सतीश अण्णाचा आम्ही अर्ज माघारी घ्यायला लावून पुढल्या वेळेस अण्णाला इथून पुढं नाही, आम्ही तशी विनवणी करून अण्णाला आम्ही 100% अर्ज माघारी घ्यायलाच लावू. आणि अण्णांच्या आणि सचिन दादांच्या दोघांच्या साथीनं आमचा कुरुल गट अगदी रेकॉर्ड ब्रेक म्हणा अशा पद्धतीने आम्ही निवडून आणण्याचा प्रयत्न करू. नमस्कार आजोबा. काय लेणी वन थांबला काय थांबलो होतो आपल्याकडनं. होय. काय जिल्हा परिषदला वातावरण आहे? घड्याळा जागा कमळाचा आहे. इकडे जकराला ऊस जातो आमचा. बर. किलोमीटर किती आहे वेळेवर? देते ते. होय. बर. आता हीच मध्ये देत नाही वेळेवर दिलं काय? आता काय तसं होणार आहे, ते काय तसं होत असतं. होय. घरचं तरी होते का. बर. कसं एकंदरीत हवा कोणाची आहे काय सवळ्यात? काय तसं काय एवढं काय म्हणजे मी राहत असतो. काय चर्चा तर ऐकली असेल? नाही नाही. बर. जकरायचं. होय. जकराया सुटतंय. नमस्कार. नमस्कार. काय लेणी वन उभारलं काय? बस मी आपलं इथं होय. काय वातावरण काय आहे गावात? घड्याळ आहे. होय. समजा गाव म्हणते भाजप, पण तुम्ही म्हणता सवय. गाव अवघ्या ती कारखान्यात थोडं इकडे तिकडे होत जाते. उद्याला आडवते त्यांना घ्याय थोडं. बर. आणि आतनं सगळं त्यांचा आतनं पकडून बाजार आहे की सगळा घड्याळावर त्यांना बर. द्या. पण उद्याला तिथे गेलं कुठेतरी आडवाडवी केली काहीतरी केलं म्हणून की आपलं आमच्यासारखे ठराविक माणसं ती काही ओपन मध्ये घेणार, पण आतला पिक्चरला बर. होय. बघा या भागाला कधी नेतृत्व मिळालं नव्हतं. 35 वर्ष झालं नेतृत्व मिळालं म्हणून तर 2 टाको एकत्र झाले बर. ना. 2 टाको एकत्र झालं, कारखानदारी दोन्ही बी एकत्र झाले. आणि तुम्ही आम्ही लढणाऱ्याला त्याला काय नाही. आता रस्ता इकडं आमचा सोहाळ्याचा रस्ता, ते किती लोक मेली, इसगावची मेली, सवाळ्याची मेली, त्याच्यावर एक जणांनी उठाव केला नाही. या कोणत्या ह्या जकरावाल्यांनी केला नाही, तिकडल्या बी नेत्यांनी केला नाही. आणि आमची लोक तर मारायला लागली. मग ह्या विषयी कोण बोलायला तयारच नाही. इलेक्शन आलं काय, तू कुठल्या पार्टीचा मी कुठल्या पार्टीचा, हे असलंच चाललंय. एकंदरीत काय हवा वातावरण काय असेल सवळ्यात? वातावरण 65% घड्याळाला मत पडतील बा. 65% घड्याळ आत्मविश्वास आहे. 100% पार्टी. नमस्कार. होय. एकंदरीत विचार केला तर घड्याळ आणि कमळ ते वातावरण कसं आहे एकंदरीत कुरुल जिल्हा परिषद गावात या सवळे गावामध्ये? सध्या सोहळ्यात 70% कमळ चालेल. बर. कारण सोहाळे गावात म्हणण्यापेक्षा कुरुल घाटात 70% कमळ चालेल. कारण राजन पाटलाचा गट संपूर्ण सक्रिय आहे ह्या इलेक्शनला. सचिन जाधवाला राजन पाटलाचा 100% पाठिंबा असल्यामुळे राजन पाटला पूर्ण माणसं सचिन जाधव या माग खंबीरपणे ठाम आहेत. गाव भेट दौऱ्या कुठे दिसत नाही. ते गावाची प्रत्येक लहान छान पुढारी त्यांच्याच पाठीमागे आहेत. आता ह्यांनी म्हणते ते बिल दिलं नाही. आता तुमच्या गावाचे काय खरं आहे? नाही बिल कसं आहे मागे पुढे होणार आहे. कारण कारखाना म्हणल्यावर थोडं काय पैसे काय 10-20 हजार रुपये द्यायचं. कारखाना कोट्याचा हिशेब आहे, मागे पुढे होणार आहे. एकंदरीत वातावरण सचिन जाधवाला 100% निवडून येण्याचा लहान मुलांना सुद्धा म्हणजे आत्मविश्वास. काय काय खरं तर दक्षिण भागाला नेतृत्व मिळालं त्या पद्धतीने आनंद आहे आम्हाला. त्या भागाला नेतृत्व मिळालं त्याबद्दल सचिन जाधवला
एक उमेदवारी आणि तो सर्वसामान्य एका शेतकरी कुटुंबातला माणूस आहे आणि त्यांनी गरिबी भोगलेली आहे. दुसरी गोष्ट त्यांनी ह्या भागात कारखाना ही उभा करून गोरगरिबाचं चांगलं सगळं दुष्काळात आमची एक हातभर ऊस सुद्धा त्यांनी कारखान्याला गाळप करून दिली. सांगाल एकंदरीत घड्याळ आणि कमळ कुरुल जिल्हा परिषद हाय व्होल्टेज म्हटलं जाते निवडणूक आणि खरं तर सवळे गावाची काय भूमिका असणार आहे कारण सवळेमधून यापूर्वी म्हणून सतीश अण्णाचा उमेदवारी अर्ज आहे आणि त्याच पद्धतीने खरं तर आता तर राष्ट्रवादी यांनी दिली की दिले नाही तो असं प्रतिक्रिया दिल्या त्याबद्दल काय सांगाल एकंदरीत? आता कसं आहे, बिलं दिली नाही ती का दिली ती सगळं सर्व शेतकऱ्यांना माहित आहे. आणि जकराया साखर कारखाना हा सलग 15 वर्ष यशस्वीरित्या चालवण्यात जाधव परिवार व जकराया परिवार यशस्वी झालेला आहे. आणि राहिला विषय आमच्या गावच्या उमेदवाराचा, तर ते आमच्यासाठी आदरणीय आहेत. तर सतीश अण्णांना आम्ही विनंती करू की आपल्या भागातला माणूस म्हणून आपण सचिनदादा जाधव यांच्या पाठीमागे उभं राहू आणि आमच्या सर्व गावकऱ्यांच्या विनंतीला सतीश अण्णा नक्कीच मान देतील व सचिनदादाला सपोर्ट करतील की मला 100% खात्री आहे. त्यांनी म्हटलं की बिलं राहिली तिथे खरं आहे का एकंदरीत? ऊस बिल तरी नोव्हेंबर क्लिअर झालेलं आहे आणि डिसेंबर मधील पण बिले थोड्या दिवसात निघतील. काय असं म्हटलं जाते की सवळेमधून 5% घड्याळाला मतदान जाईल ते खरं आहे? नाही ते 7 तारखेला समजेलच किती जाईल किती नाही ते. आम्हाला खात्री आहे की सचिन दादाला 80% ते 85% मतदान जाणार. त्याचं कारण असं की आमच्या हाकेच्या अंतरावरती असलेला जकराया साखर कारखाना आणि आज कारखान्याच्या माध्यमातून आमच्या गावातील 40 ते 50 युवकांना रोजगार उपलब्ध झालेला आहे. बऱ्याच जणांच्या तिथं वाहनं पण आहेत कारखान्यावरती, त्यामुळे कारखान्यातून अनेक कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो. तर 17,000 सभासद आहेत प्लस 2,000 ते 2,500 कामगार आहेत. त्या सर्वांचा उदरनिर्वाह होत असलेला साखर कारखाना बंद पाडण्याची भाषा उमेशदादांनी केलेली आहे. त्यामुळं आमच्या भागातला संपूर्ण शेतकरी वर्ग उमेशदादावर प्रचंड प्रमाणात नाराज आहे. आणि दादांना उभाच राहायचं होतं तर त्यांना नरखेड गट होता ना, एक भाऊ नरखेड मधून आणि एक कुरुल मधून असा हा घाट कशासाठी? या ठिकाणी आणखीन काही वयस्कर आजोबा आहेत. नमस्कार. नमस्कार. काय नाव? होय, नारळ घेऊन कुठे गेलता भजनाला? काय बर 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 होय, काय वातावरण आहे एकंदरीत? कमळाचं आहे का घड्याळाचं आहे? त्यांनी तर म्हणते आता घड्याळाचं वातावरण काही बोलणार बर. कसं सचिन जाधवचं कार्य कसं आहे? कार्य आमचा पहिला जुना माणूस आहे, वडीलच मागत बसतात. बर बर बर. त्यामुळे काय बाकी होय, एकदा सांगितला विषय होय. एकंदरीत विकास देऊन काय वाटतं एकंदरीत? कारखान्याच्या मला शेतकऱ्या कारखाना उभा केला मग त्या शेतकऱ्याला फायदा झाला आहे काय? आपल्याला तर काहीच अडचण नाही, स्वतःला तर काय अडचण नाही. केव्हा सांगत तेव्हा पाहिजे तेव्हा काय त्यातलं नुसतं फोन लावला काम. मग काय घड्याळ की कमळ? नाही कमळाचा आमदार आमच्या इकडे आमदारची माणसं. बर. आमदार काय करीत? कोणचा आमदार? राजन पाटील. बर बर. राजन पाटील जी आणि एक कवा सतीश अण्णाची पण उमेदवारी आहे तुमची गावात? बर बर बर. नमस्कार. काय कुठं चाललंय? काय शेताकडे. होय, शेतात. हा. काय शेतात? काय द्राक्ष आहे, ऊस आहे. बर बर. एकंदरीत खरं तर कुरुल जिल्हा परिषद गटामधून हाय व्होल्टेज म्हटलं जाते परिस्थितीत चालू आहे. कमळ आणि घड्याळ, काय वातावरण तुमच्या गावात? कमळ. होय. पनवेल. कसं काय? तसंच आहे आता तर म्हणते ती घड्याळाचं वातावरण आहे. नाही, कमळ. बर फक्त कमळ. बर. एकंदरीत तर सचिन जाधवचं कसं आहे एकंदरीत वातावरण या ठिकाणी? खरं तर गावात तुमच्या सवळ्यामधून सतीश अण्णाची अपेक्षा म्हणून उमेदवार आहे. काय याचा फायदा काय तोटा काय होईल का असं? फक्त वनवे कमळ म्हणलं तर दुसरं कोण चालत नाही सोहळ्यात आता. बर बर. अण्णाची उमेदवारी राहिली तरी पण काय फरक पडत नाही. बर. नमस्कार. नमस्कार. काय नाव? गणेश जगताप सोहाळे. युवक म्हणून काय भूमिका असेल सवळ्यात म्हणून? खरं तर कुरुल जिल्हा परिषद गटामधून घड्याळ विरुद्ध कमळ वातावरण आहे. काय आहे एकंदरीत खरं सवळ्यामधले बोल? काय सचिन जाधव साहेबांचे काम ग्राउंड लेवल 1 नंबर काम आहे त्यांचं. त्यांनी रोजगार संधी आणि त्यांचं भविष्यातील व्हिजन या तरुणासाठी युवकासाठी चांगलं आहे आणि माणूस आहे ते
आपल्या आपल्या एरियातला माणूस आहे ना, शेवटी काय झालं तरी. बाहेरनं आलेला माणूस इथे येऊ शकत नाही निवडून, काय झालं त्यामुळं वनवे सचिनदादा जाधव निवडून येते. तर तुमच्या गावातील उमेदवार सतीश अण्णाचे पण उमेदवार आहे, हम्म. त्यांचाही गट्टा आहे. जर त्यांनी उमेदवारी दिली तर सचिन जाधवला किंवा उमेश पाटील कोणाला फायदा होईल एकंदरीत? नाही, तोटा? फायद्याच तोट्यात तसं नाही गावातलं, कारण स्थानिक उमेदवार असल्यामुळं हो. सतीदाना शेवटी पाठिंबा सचिन दादाला राहणार आहे, काय जरी झालं बर. तर. हा, त्यामुळं त्यांना काय जरी झालं तरी फरक पडणार नाही तसं काय बर. सचिन दादाला. एकंदरीत वाटतं सोहळ्या गावातून काय किती टक्के मतदान होईल असं वाटतं? 70 ते 75% वरीच सचिन दादांना मतदान होणार, 100% होणार. होय. बस.